नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। रोज नाश्त्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, मग आज मी तुम्हाला एक वेगळा हलका फुलका झटपट होणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे। तो म्हणजे मराठवाडा स्पेशल खमंग आणि चवदार सुशिला। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला सुशिलासाठी लागणारं साहित्य सांगते। अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे सुशिलाला घेताना जरा जास्तच घ्यायचे आहे। कोथिंबीर बारीक मी कट करून घेतलेली आहे। पाव वाटी मी डाहळ्या घेतल्या आहे आणि डाहळ्या मी जाडसर कुटून घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे। 8-9 पाकळ्या कढीपत्ता घेतलेला आहे। अर्धा चमचा चटणी घेतलेली आहे। आपण मिरच्या घेतलेल्या आहेच, पण छान सुशिलाला कलर येण्यासाठी मी या इथे चटणी घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। मोहरी घेतलेली आहे। जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। 4 मी हिरव्या तिखट मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। 1 लिंबू मी कट करून घेतलेला आहे। पाव किलो मुरमुरे घेतलेले आहे। सुशिलासाठी मुरमुरे घेताना असे लांबसर मुरमुरे घ्यायचे आहे। जर तुम्ही वाटीने मोजाल तर हे 4 वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत। 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे। पोह्यांप्रमाणे सुशिलासाठी जरा जास्तच कांदे घ्यायचे आहे। 2 पळी मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे। यामध्ये मी हे तेल टाकून घेते आणि तेल आपण छान कडकडीत गरम होऊ देणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। या तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेते। शेंगदाणे छान ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत। शेंगदाणे तेलामध्ये तळले गेले आहेत। हे शेंगदाणे मी एका बाउलमध्ये काढून घेते। शेंगदाणे मी सर्व काढून घेतलेले आहे। यानंतर आपण यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत। जिरं तडतडलं की मी यामध्ये मोहरी टाकून घेते। मोहरी पण छान तडतडली की मी यामध्ये बारीक कट केलेल्या मिरच्या देखील छान तळून घेणार आहे। यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हा कांदा तळून घेणार आहोत। यानंतर मी यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेते, म्हणजेच कढीपत्ता पण आपला छान असा तळला जाईल। कांदा आपला तेलामध्ये तळला जातो तोपर्यंत आपण मुरमुरे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। मुरमुरे भिजवताना मी दाखवते त्याप्रमाणे मुरमुरे भिजवून घ्यायची आहे। एका तांब्यामध्ये पाणी घेऊन वरतून अशा प्रकारे पाणी टाकायचं, म्हणजेच वरपासून खालपर्यंत आपले सर्व मुरमुरे छान असे लवकर भिजले जातात। अशा प्रकारे मी खालचे वरती वरचे खालती मुरमुरे करून घेते, म्हणजे सर्व मुरमुरे आपले छान असे भिजले जातील। सर्व मुरमुरे मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। हे मुरमुरे आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे सर्व मुरमुरे पाणी काढून घ्यायचे आहेत। सर्व मुरमुरे मी पाण्यातनं काढून घेतलेले आहे। आपले मुरमुरे आपल्याला पाहिजे होते तसे भिजले आहेत। हे मी बाजूला ठेवते आणि आपला कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा तळला गेला आहे का ते बघूयात। छान गोल्डन कलरचा कांदा तळला गेलेला आहे। यामध्ये मी मिरची पावडर टाकून घेते, हळद टाकून घेते, साखर टाकून घेते आणि हे सर्व या कांद्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। यानंतर मी यामध्ये डाहळ्या टाकून घेणार आहे आणि जे आपण शेंगदाणे तळले होते ते पण मी यामध्ये टाकून घेते आणि हे पण कांद्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। डाहळ्या आपल्या या तेलामध्ये आपण तळू देणार आहोत 1 मिनिट तरी। डाहळ्या तेलामध्ये तळल्या गेलेल्या आहेत। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि लिंबूचा रस आपण यामध्येच टाकून घेणार आहोत। फोडणीमध्ये लिंबूचा रस आणि मीठ टाकल्याने मुरमुऱ्यांमध्ये छान असा मिक्स होतो, त्यामुळे फोडणीमध्येच मीठ आणि लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने छान अशी कोथिंबीरीची चव लागते। यानंतर यामध्ये जे आपण मुरमुरे भिजवले होते ते मी टाकून घेते आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेते।
बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी होते, त्यांच्यासाठी हा सुशिला एक उत्तम नाश्ता आहे, कारण हा सुशिला खाल्ल्याने अजिबात ॲसिडिटी होत नाही। बरेच सिनियर सिटीजन आहेत की नाश्ता केल्यानंतर त्यांना बीपीच्या शुगरच्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्यांनी हा सुशिला नक्की करून खा, अजिबात या सुशिलाने ॲसिडिटी होणार नाही। सर्व मुरमुरे मी मिक्स करून घेतलेले आहे। यावर मी झाकण ठेवून हा सुशिला आपण 5 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत। अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। 5 मिनिट झालेले आहेत, आपले मुरमुरे वाफले का ते बघूयात। एक वेळा मी मुरमुरे छान असे मिक्स करून घेते। आपले मुरमुरे छान असे वाफले गेलेले आहेत। या मुरमुऱ्यांवर मी छान अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर टाकून घेते। खमंग चवदार सुशिला आपला खाण्यासाठी बनवून तयार आहे। हा सुशिला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। रोजच्या पोह्यांपेक्षा हलका फुलका झटपट बनणारा सुशिला तुम्ही नक्की घरी बनवून खा। तुमचा सुशिला कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।